हाय एव्हरीवन, हॅलो. तर वेलकम टू माय सेकंड ब्लॉग. तुम्हाला सर्वांना प्रश्न पडला असेल की माझ्या चॅनलचं नाव गाथाची आई असं का आहे. तर सध्या गाथा झाल्यानंतर माझी एकच आयडेंटिटी आहे, ती म्हणजे तिची आई. त्याच्यामुळे मी या चॅनलचं नाव गाथाची आई असं ठेवलेलं आहे. आणि आता माझं रेस्ट ऑफ द लाईफ, माझं पूर्ण जे आयुष्य आहे ते तिच्यासाठी डेडिकेटेड आहे. तर दॅट्स वाय माझ्या चॅनलचं नाव आहे गाथाची आई. तर आजचा टॉपिक आहे माझी सांजी, म्हणजे डोहाळे जेवण. एका स्त्रीच्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण तो म्हणजे असतो डोहाळे जेवण. तर तुमच्याकडे याच्यासाठी डोहाळे जेवणाला काय म्हणतात? बेबी शावर, डोहाळे जेवण, सांजी, असे बरेचसे उच्चार आहेत बऱ्याच ठिकाणी. जसे जसे रिजन बदलतात तसे तसे याचे जे नावाचे प्रकार आहेत ते बदलत राहतात. ओके. तर आमच्या इकडे त्याला म्हणतात सांजी. मी जिथे राहते त्याला सांजी म्हणतात. तर मी म्हणणार माझ्या आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण असणार ती म्हणजे माझी सांजी, माझे डोहाळे जेवण. तर प्लीज व्हिडिओच्या एंडपर्यंत बघत राहा. मी पूर्ण सांजीचा पूर्ण दिवस कसा होता, सर्व फोटोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही सांजी कशी सेलिब्रेट केली, सांजीमध्ये काय काय झालं, आम्ही काय काय मजा केली. तर प्लीज स्टे ट्यून, लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा. ओके. तर माझी सांजी होती 18 जूनला. तर आम्ही सध्या राहतो गुजरातमध्ये. तर आम्हाला जायचं होतं महाराष्ट्रामध्ये सांजी करण्यासाठी. माझ्या सासरी माझी सांजी होती. तर या सांजीसाठी आम्ही निघालो 14 जूनला. 15 जूनला माझ्या मोठ्या जेठानीच्या मुलीचा बड्डे होता. तर तो बड्डे आम्ही सेलिब्रेट केला आणि आमच्याकडे राहिले दिवस फक्त 2. तर त्याच्या आधी फक्त माझी एवढी प्रिपरेशन झाली होती की साडी आणि ब्लाऊज, बस फक्त एवढं रेडी होतं. बाकी काहीही तयारी झालेली नव्हती. वी आर क्लूलेस की सांजी कशी करायची, काय प्रिपरेशन करायची, काहीही ठरलेलं नव्हतं. आमच्याकडे होते फक्त दिवस 2. तर माझ्या मम्मीने माझ्यासाठी साडी घेऊन ठेवली होती आणि ब्लाऊज शिवून ठेवलेलं होतं, बस एवढंच झालेलं होतं. तर आम्ही गेलो 14 जूनला तिथे. 15 जूनला माझ्या जेठानीच्या मुलीचा बड्डे झाला. त्याच्यानंतर लागलो आम्ही तयारीला. तर माझ्याकडे आहेत 2 जेठानी. तर मधल्या जेठानीने माझी सगळी तयारी करून ठेवलेली होती की पार्लरवाली बुक करून ठेवली होती, त्याच्यानंतर मेहंदी आर्टिस्ट बुक करून ठेवलेले होते. तर हे झाली प्रिपरेशन. तर मी बेसिक पार्लर प्रिपरेशन वगैरे केली, मेकअप, मेहंदी वगैरे एवढी तयारी झाली. बाकीची सर्व तयारी मी माझ्या हजबंडवरती आणि माझ्या मोठ्या जेठानीवरती सोपवून दिली. ओके. तर अशी होती आमची ही प्रिपरेशन. माझ्या सांजीला इतकी सुंदर मेहंदी काढली होती. माझ्याजवळ जर फोटो असेल तर मी तुमच्यासोबत शेअर करते. त्याच्यामध्ये क्यूट बेबीज काढले होते. इतका सुंदर क्षण होता, मी काय सांगू शकत नाही. तर तेव्हा मी हे यूट्यूब चॅनल स्टार्ट केलेलं नव्हतं, पण तरीसुद्धा माझ्याकडे खूप साऱ्या मेमरीज आहेत ज्या मी या व्हिडिओच्यामध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सांजीचा दिवस 18 जून. तर माझी मोठी आई, मोठी बाबा, माझी बहीण, जीजू, मम्मी, पप्पा, माझा भाऊ, मोस्ट इम्पॉर्टंट माझ्या बहिणीची मुलगी, हे सर्व लोक आलेले होते. काका, काकू, बरेचसे जण, माझे सर्व जवळचे नातेवाईक या सांजीला आलेले होते. तर आमच्याकडे अशी पद्धत आहे, ज्या दिवशी सांजी असते त्या दिवशी जे पण प्रेग्नंट वुमन आहे तिच्यासमोर असा छान ताट सजवलेला असतो आणि तिच्या आवडीचे सर्व पदार्थ बनवलेले असतात, जे जे तिला आवडतं ते. आणि आपल्या घरातील एक जण तिला तो घास भरवतो. तर तुम्ही हे बघू शकता, अशा पद्धतीने सर्वांनी मला एक बाईट भरवलेला आहे. आणि माझ्या आवडीचे सर्व पदार्थ होते. त्याच्यामध्ये गुलाबजामुन, चिवडा, बर्फी, लाडू, कुरवडी, पापड, आणखीन जे जे मला सगळं आवडते ते माझ्या फॅमिली मेंबर्सपैकी एकेकाने, माझे मम्मी, पप्पा, माझ्या दोन्ही मोठ्या जेठानी, आई, मोठी बाबा, मोठी आई, माझा भाऊ, माझे हजबंड, या सर्व जणांनी मला एक बाईट अशा पद्धतीने भरवलेला आहे. तुम्ही बघू शकता. आणि आता हा आहे माझा फायनल लुक. तुम्ही हे ब्लाऊज बघू शकता. इथे सुंदर असा पॅच मी या ब्लाऊजवरती केलेला आहे. आणि ही ज्वेलरी मी अकोल्यावरून खरेदी केलेली आहे. आणि अशा पद्धतीने मी रेडी झालेली आहे. असं तुम्ही हा पाळणा बघू शकता, किती सुंदर आहे. माझ्या हजबंडनी सुंदर प्रिपरेशन केलेली आहे. तर आमच्यामध्ये असे झुल्यामध्ये बसवले जाते. आणि त्याच्यानंतर 7 वाट्या ठेवल्या जातात, त्याच्यामध्ये वेगवेगळे पदार्थ ठेवले जाते. त्याच्या एका वाटीला हात लावून मग समजते की काय होणार.
मुलगा होणार का मुलगी होणार, तर मी तेव्हा काढला होता एका कटोरीमधून चिवडा. तर याचा अर्थ आहे की तुम्हाला मुलगी होणार. तर तुम्ही हे बघू शकता, माझ्या हजबंडसोबतचे माझे काही क्यूट मोमेंट्स आहेत. आणि हे हा आहे सुंदर डेकोरेशन आणि वातावरण बघू शकता. इतकं सुंदर वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये इतकी पॉझिटिव्ह एनर्जी होती. त्या दिवशी संध्याकाळी सुंदर हवा सुटली होती आणि आम्ही टेरेसवरती सांजी सेलिब्रेट केली होती. तुम्ही बघू शकता आजूबाजूच्या किती साऱ्या लेडीज आलेल्या आहेत. या फंक्शनला मोस्टली लेडीजच असतात आणि अशा पद्धतीने आम्ही सांजी केलेली आहे. आणि तर शो स्टॉपवर म्हणजे माझा आणि माझ्या मधल्या जेठानीचा डान्स तुम्ही बघू शकता. प्रकारे आम्ही सांजीचं सेलिब्रेशन केलेलं आहे. हा झाला माझा संपूर्ण सांजीचा होल डे. याच्यामध्ये एक गोष्ट मिसिंग आहे, तो म्हणजे माझ्या बहिणीच्या मुलीचा डान्स. तिने पण खूप सुंदर डान्स केला होता त्या दिवशी. अनफॉर्च्युनेटली माझ्याकडे व्हिडिओ नाही आहे, पण जर मला तो व्हिडिओ मिळाला तर मी शॉर्ट्समध्ये नक्कीच तो व्हिडिओ पोस्ट करेल. तर मला माझ्या सगळ्या फॅमिली मेंबर्सला थँक्यू सो मच म्हणायचं आहे. त्यांनी जो माझा हा दिवस आहे तो खूप मेमोरेबल केलेला आहे. एका स्त्रीच्या आयुष्यामध्ये हा दिवस खूप लक्षात राहण्यासारखा असतो आणि तो माझा दिवस स्पेशल झालेला आहे. माझ्या हजबंडनी, माझ्या दोन्ही मोठ्या भाऊजींनी सर्वांनी मिळून डेकोरेशन हे सर्व प्रिपरेशन केली. माझ्या मोठ्या जाऊबाईंनी पूर्ण जेवणाची जबाबदारी घेतली होती. तर काय सर्वांना काय हवं काय नको ते सर्व त्यांनी बघितलेलं होतं. काय मेन्यू ठेवायचे, काय करायचं सर्व त्यांनी डिसाईड केलं होतं. त्याच्यानंतर माझ्या ज्या मधल्या जाऊबाई आहेत त्यांनी माझा मेकअप, डान्स, मेहंदी या सर्व गोष्टींची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती. तर अशा पद्धतीने माझ्या सर्व फॅमिली मेंबर्सनी मिळून माझा दिवस खूप स्पेशल बनवलेला आहे. तर सर्वांना मी थँक्यू सो मच म्हणेल आणि बाय एव्हरीवन. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.